भगवताला वाहून घेतलेल्या पिढीपैकी मी आहे. यांच्या पिढीने त्याचे मंत्र आम्हाला सांगितले. परंतु मी आपल्याला असे सांगू इच्छितो की हिंदुस्थानातली ही राष्ट्रीयत्वाची क्रांती अजून पुरी झाली नाही. हिंदुस्थानच्या जीवन प्रवाहापासून जे फेकले गेलेले आहेत, असे लक्षांनी नवी कोटींनी आहेत, त्यांना या जीवन प्रवाहात आणावं लागेल. जगाच्या नकाशावर भारताला आणायचं असेल तर त्याचा आरंभ आपल्या घरातून, आपल्या आळीतून, आपल्या गावातून तुम्हाला आणि आम्हाला करावा लागणार आहे. राष्ट्राची उत्पत्ती होत असते, जन्म होत असतो, उदय होत असतो. तो संसदेत होत नसतो. तो सामान्य नागरिकाच्या मनात, हृदयात, अंतःकरणात आधी होत असतो. हा भारत आम्हाला निर्माण करण्याचं जे स्वप्न हे अजूनही अपुरं राहिलेलं आहे, पण ते पुरं होऊ शकतं. एक ही नेतृत्वाची, म्हणजे असं नेतृत्व येणार का? जरूर येईल. ही आई आणि हिचा कुसवा हा वांज नाही आहे. दुनियेला ललांबूत ठरतील अशा प्रकारचं पौरुष असलेलं नेतृत्व निर्माण करण्याची ताकद ह्या आईच्या ठिकाणी अजूनही, असा आमचा नितांत विश्वास आहे. आणि ही जनता अशी तेजस्वी असं मला वाटतं. इतकी चांगली नेतृत्व करायला जनता अन्यत्र कुठेही लाभणार नाही. रशियाचा अलेक्झांडर म्हणाला होता, इफ आय हॅड इंडिया ओनली फॉर 3 years अंडर मी, आय कुड कॉन्कर द होल ऑफ द वर्ल्ड. हिंदुस्थानवर फक्त 3 वर्षे माझं राज्य असतं तर अलम दुनिया मी पादाक्रांत केली असती. इतकी तेजस्वी ही जनता आहे. आणि या जनतेला हाताशी धरून या देशाभिमानाची ध्वजा या देशात उभी करून, कसला देशाभिमान? मी सांगितलं त्याची व्याख्या, त्याचा अर्थ सांगितला, त्याची मी व्याप्ती आपल्याला सांगितली. परंतु हे जे काम करायचं आहे आपल्याला, ते मात्र एक त्या पक्षाचं नाही. समाजवादाला एक पक्ष वाहिलेला असेल आणि कुठल्या कामाला कुठला पक्ष, परंतु भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, कडवी देशभक्ती हे काम प्रत्येकाला, व्यक्तिमात्राला आयुष्यात करावं लागणार आहे. हे कसे होणार आहे? हे आव्हान असताना हे पाहणे किती कठीण आहे. केवळ मिशीला वरच्या बाजूने पीड दिला म्हणून हरिजनांच्या कुळात आलेल्या मुलाला अजूनही मध्य प्रदेशात भर चौकात गोळी घालून ठार करण्यात येतो. तथाकथित उच्चवर्णीयांच्या स्त्रीशी संबंध ठेवला म्हणून महारांच्या बायकांना नग्न करून एका गावात महाराष्ट्रात चाबूक मारून फिरण्यात येतं आणि तिथं एकही कोणी निघाला नाही. ही आई आणि माझी आई ही वेगळी असू शकणार नाही. हिला मारणार असाल तर मारा. सांगितलं गेलं, वेदात सांगितलं, उपचनात सांगितलं, गीतेने सांगितलं, दैवायत्तम खुले जन्ममदायत्तम तू पौरुषम. ही कसोटी लावा, सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यम. हे तिथं राहिलं. सर्वभूतस्थम आत्मानम अद्वैत गीतेत राहिलं, उपनिषदात राहिलं, व्यवहारात मात्र डबकी राहिली. परमेश्वराच्या पायाला स्पर्श करताना सांगायचं सर्वभूतस्थम आत्मानम सर्वभूताविचात्मनी. बाहेर आल्यानंतर हा या जातीचा, तो त्या जातीचा. ही जी आव्हानं आहे ती पक्षातीत आहे, ती भारतीयाला आहे, ती हिंदुस्थानीला आहे. ज्याला ज्याला असं वाटतं की मी जन्माला आलो तो हा महादेश घेऊन आलो, याचं संवर्धन करणं, याला बलशाली करणं, याला जगाच्या आदराचा विषय बनविणं, यापेक्षा मोठी महत्वाकांक्षा असू शकणार नाही आणि यापेक्षा मोठं यश मिळू शकणार नाही. असा भारत तुम्हाला आणि आम्हाला निर्माण करायचा आहे. जगाच्या नकाशातून भारताची आकृती अस्पष्ट होऊ लागलेली आहे. ती स्पष्ट करायची आहे, मजबूत करायची आहे आणि त्यात पराक्रमाचा, यशाचा, विजयाचा रंग आम्हाला भरायचा आहे. असा भारत निर्माण करण्याच्या महान कामाला तुम्हाला आणि आम्हाला लागायचं आहे. हे स्वप्न ज्यांच्या डोळ्यासमोर होतं त्यांना अंदमानामध्ये अंधकार दिसला नव्हता. अंदमानातील यमयातना ज्या सहन केल्या गेल्या त्याच्या मागील प्रेरणा ही होती. 13 वर्षे हातापायात बेड्या असताना ने मजलाने परत मातृभूमीला हे गाणं डोळ्यातोंडातून यावं की घेतले व्रत नाही आम्ही अंधतही नाही. हे महाराष्ट्राला शतकानुशतक प्रेरणा देणार आहे. हे काय बंधू असतो जरी साथ आम्ही त्वच थंडिलीच असते दिधले बळी मी. ही तेजस्वी आधुनिक गीता जन्माला पावली. ते एक भारताचं चित्र होतं, भारताचं एक स्वप्न होतं. वधस्तंभाकडे जाणाऱ्या भगतसिंगांनी ज्यावेळी पाहिलं की तिथं काळा फडका घेऊन असलेला एक मनुष्य आहे, कारण फाशी दिलेल्या माणसांना पुंडलिकजींनी आम्ही फाशी दिलेली माणसं पाहिलेली आहे, त्याच्या डोळ्यावर काळा फडका बांधण्यात येत असतो. भगतसिंगांनी सांगितलं
इसको हटाओ, उसकी कोई जरूरत नहीं है। फिर एक बार इस देश को मैं देखना चाहता हूं। डोळ्याला फडका बांधू नका। या लोकाचा, या जगाचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा ही माझी पुण्यभूमी मला पाहून द्या। यांच्या डोळ्यासमोर एक भारत होता, म्हणून या यमयातना, हा देहदंड हे करू शकले। तो भारत आम्हाला निर्माण करायचा आहे। रबातमध्ये माघार खाणारा, दारोदारी भीक मागणारा, सर्वांच्या उपासाला आणि अवहेलना पात्र झालेला, या देशामध्ये जन्म घेणं म्हणजे शाप वाटावं असं जीवन लाखो लोकांना जगावा लागणारा भारत हटवायचा आहे आणि त्याच्याऐवजी असा भारत आम्हाला निर्माण करायचा आहे। ही करण्याची शक्ती ही आकाशातून येणार नाही, ही नवसातून मिळणार नाही, ही प्रार्थनातून येणार नाही। ह्या शक्तीचा उदम तुमच्या माझ्या मनगटातून, मनातून व्हायला पाहिजे। नवा भारत जन्म घेणार, त्याचा पाळणा हलणार तो तुमच्या आणि आमच्या मनातून, आणि हा तिथे जन्म घेऊ लागला। अजिंक्य भारत, अविनाशी भारत, अमर भारत हा तुमच्या आणि आमच्या मनामध्ये जन्म पाहू लागला, तर मग तो बघता बघता जगाला दिसू लागेल, आणि मग त्याचं जगातील स्थान हे अढळ होईल, अचल होईल, अविनाशी होईल। ही आशा व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो। आजच्या म्हणी वक्त्यांचं आभार मानतोय। आपल्या वाईमध्ये मला जे आठवतं, 1914 सालापासून मी वाईला आहे, आणि 1914 सालापासून हे पुढे करू नका, मागे मला बरोबर माझा सगळा आवाज लांब झाला, असू दे असू दे। 1914 सालापासून इथे मोठमोठे वक्ते, विद्वान, पंडित, देशभक्त अशी मंडळी आली, त्यांची भाषणं मी ऐकली आहे आणि आठवतात बरीचशी। या ठिकाणी महाराष्ट्रातले एक अप्रतिम वक्ते आणि अतिशय प्रेरक वक्तृत्व असलेले म्हणजे शिवराम महादेव परांजपे यांचंही भाषण इथे मी ऐकलं। त्यांचं भाषण वक्रोक्तीयुक्त असल्यामुळे वाईचे आपले साधे श्रोते त्यांच्या भाषणात 2 तास ऐकत असताना झोपी गेले होते, कारण त्या काळाला अनुरूप ते अशा तऱ्हेचं वक्तृत्व होतं। आणि त्यावेळेस स्पष्ट आणि सरळ बोलणं जे आहे ते एकच भाषण झाल्यानंतर तुरुंगात जायचं, हातात कड्या पडल्या, अशी परिस्थिती व्हायची। म्हणून त्यावेळेस तसं वक्रोक्तीपूर्ण परंतु अतिशय प्रेरक असं त्यांचं भाषण। पण त्यानंतर इतकं उत्कृष्ट, उद्बोधक, शोभक आणि प्रेरक असं हे पहिलंच भाषण आहे असं मी खरं उद्या या संस्थेचे फार जुने संचालक, माझे मित्र प्राध्यापक नर फाटक यांचं भाषण गुरु नानकांचा जो धर्मपंथ आणि हिंदू धर्म या विषयावर होणार आहे। तर उद्या यावं, उद्या हे 3रं पुष्प झालं म्हणजे सरस्वती उत्सवाची व्याख्यानमाला संपली असं होईल। आपण उद्या जरूर या। मी पुन्हा माझे मित्र आजचे वक्ते बॅरिस्टर नाथ पै यांचे पुन्हा आभार मानतो आणि सभा संपली असं काय। Thank you.